पुण्याच्या दौंडमध्ये विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले, पतीसह 3 जणांना अटक. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. पुणे ग्रामीणच्या यवत पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील डाळिंब येथे एका 25 वर्षीय विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतीसह 3 आरोपींना अटक केली आहे. वैष्णवी अजिंक्य कांबळे असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी वैष्णवीची आई आशा संतोष साबळे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील 4 वर्षापासून आरोपींनी संगनमत करून वैष्णवीला उपाशीपोटी ठेवणे, तिला मारहाण करून तिचा प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर वैष्णवीने आपलं जीवन संपवले. या प्रकरणी पोलिसांनी पती अजिंक्य भाऊसाहेब कांबळे, स्वप्नील कांबळे आणि सूर्यकांत कदम या 3 आरोपींना तपासासाठी ताब्यात घेतले, तर कुटुंबातील इतर सदस्यांसह एकूण 6 जणांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 आणि 115 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.